नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ हे सर्वांच्या पाठीशी उभे राहोत आणि सगळ्या मनोकामना स्वामी पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना ठेवून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर स्वामी प्रकट दिन आता जवळ आलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण सर्वजण स्वामींसाठी 11 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे. आपलं गुरुबळ वाढावं, आपल्यावरती स्वामींची कृपा व्हावी किंवा स्वामींचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा, स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहावेत यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका ओळीवरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी 11 दिवसाची स्वामी सेवा ही करायची आहे. तर 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 11 दिवसाचा संकल्प करून तुम्हाला ही स्वामी सेवा चालू करायची आहे. ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप अडीअडचणींनी व्यस्त आहात, घरामध्ये आर्थिक परिस्थिती तुमची खूप बिकट चाललेली आहे, तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे, तुम्हाला मुलं होण्यासाठी खूप मोठ्या समस्या येत आहेत किंवा तुमच्या घरातली मुलं ही खूप चिडचिडी आहेत, अभ्यास करत नाहीत, मुलांना अभ्यासामध्ये यश नाही, अशा अनेक हजारो कारणांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे स्वामींचा हात जर आपल्या डोक्यावरती राहिला तर आपल्या जीवनात सगळे दुःख आहे त्याचं निवारण होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे. तर आपण हमेशा पूजापाठ तर करत असतोच, त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींची ही सेवा देखील करायची आहे. तुम्हाला सेवेमध्ये तुम्ही एका दिवशी 2 पारायण जरी केले, सकाळी 1 पारायण, संध्याकाळी 1 पारायण, तरी खूप चांगलं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी दिवसातून 1 पारायण तरी करायचं आहे. 1 मार्च 2025 ते 26 एप्रिल 2025 या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितलेले आहे. कारण 1 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होते. तर 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतकार्य समाप्तीचा दिवस आपण मानत असतो. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा ही स्वामी भक्तांवर असते. त्यांची अनेक उदाहरणे आपण बघितलेली आहेत, अनुभवलेली आहेत आणि सातत्याने आपण ऐकतही असतो. असं खूप लोक बोलत असतात की स्वामींनी आम्हाला इथे चमत्कार दाखवलास, म्हणून तर आज एवढे भाविक स्वामींचे वाढलेले आहेत की तुम्ही अक्कलकोटला जावा किंवा कोणत्याही स्वामीच्या मंदिरात गेला तरी तिथं भाविकांची अगदी तुडुंब गर्दी भरलेली असते. हेच त्याचं उत्तर आहे की स्वामी सदैव त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांना त्याचे अनुभव आलेले आहेत, म्हणून लोक एवढ्या संख्येने तिथे जात आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर स्वामींनी कधी अनुभव दिला नसेल किंवा तुमची मनोकामना पूर्ण केली नसेल तर हार मानू नका. स्वामी तुमची परीक्षा घेत असतील, पण एक ना एक दिवस स्वामी नक्की तुमचा ऐकतील आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेत ते उत्तीर्ण करणार आहेत. तर स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती कृपा व्हावी, स्वामी भक्तांवर कृपा व्हावी यासाठी आपण हे पारायण करायचं आहे. आपल्यावर स्वामी कृपा व्हावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून आपल्याला 11 दिवस स्वामींची सेवा करायची आहे. अत्यंत पुण्याचे आणि हे सेवा शुभ आपल्यासाठी ठरणार आहे. असं सांगितलं जाते की 11 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. आपण नेमकं काय करू शकतो हे पुढे जाणून घेऊयात. श्री दत्तात्रयाचे 3रे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. ते तेथे तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्ष गेली. त्यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. चैत्र शुद्ध द्वितीय ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या आहेत आणि त्यांची उदाहरणंही खूप आहेत आणि ज्या लोकांना ह्या लीलांचा अनुभव आहे त्या लोकांनी त्यांच्या लीलाही लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे हा एक पुरावा आहे की स्वामी समर्थ हे खरंच लीला करत होते आणि खूप लोकांचं त्यांनी भलं केलं आहे, कल्याण केलं आहे, अनेकांचा उद्धार केला आहे, अनेकांच्या सन्मार्गाला त्यांनी लावलेलं आहे. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले आहेत त्यांनी. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो. सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्यापर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करत असतात.
अडीअडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावरती स्वामींना फक्त समस्या सांगितली तर स्वामी हाकेला आपल्याकडे धावून येत असतात, असाही अनेकांचा अनुभव आहे. 11 दिवस स्वामी सेवा तुम्हाला करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा भाव हे स्वामींना तुम्हाला सांगायचं असतं. नेमकी काय आणि कशी सेवा करायची केली पाहिजे हे पुढे आता आपण पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि तुमची स्वामींवरती नितांत भक्ती आहे तर स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी यावर्षी तरी नक्की तुमची मनोकामना पूर्ण करतील. हार मानू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हे मनाशी पक्के करावे की ही सेवा ही आपल्याला सुरू करायची आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे राहतील असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा तुम्हाला करायची आहे. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचे जप, श्रोतांचे पठण किंवा श्रवण हे तुम्हाला करायचं आहे. कारण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि त्या मंत्रामध्ये एवढी जादू आणि एवढी शक्ती आहे की तुमचं कितीही भल्या मोठं काम असू देत, या एका मंत्राच्या जपाने तुमचं ते पूर्ण होणार आहे. तुमच्या घरामध्ये मासिक विटाळ आहे, तुम्हाला काहीच अडचण घरामध्ये निर्माण होत असेल तर तुम्ही दिवसभर 11 दिवस या स्वामी समर्थ मंत्राचा जर जप केला तरी स्वामींसाठी तुमची भक्ती त्यांच्या पायापर्यंत पोचणार आहे. त्यामुळे तुम्हाला जरी या सेवेमध्ये भाग घेता आलं नाही पण तुमची मनापासून इच्छा आहे स्वामींसाठी काहीतरी करायची, तरी तुम्ही फक्त या क्षणाक्षणी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये लोक खूप बिझी झाले आहे, त्यांच्याकडे जेवण्यासाठी सुद्धा टाईम नाही आहे. अशामध्ये तुम्ही बोलाल की आम्ही सेवा कशी करावी, पारायण कसं करावं, ते पण एका दिवसात एक पारायण. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त स्वामींचा जप जरी केला तुम्ही सकाळ संध्याकाळ, जेव्हा पण तुम्हाला कामामध्ये टाईम भेटेल तेव्हा तुम्ही स्वामींचा या 11 दिवसामध्ये जरी जप केला तरी तुम्हाला स्वामी सर्व काही देऊन जातील. श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळत असते, असा अनेकांना आलेला अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा. दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका तुम्हाला जप करायचा आहे, परंतु या सातत्य असावे. शक्यतो सकाळी उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे. सकाळी अगदी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल, परंतु श्रोताचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे. आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. गुरु लीलामृत, स्वामी चरित्रामृत सप्ताहाचे तुम्हाला पारायण करायचं आहे. तुम्हाला जर 11 दिवस पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवस करा, 7 दिवस देखील करू शकता. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून तुम्हाला गुरु लीलामृत, स्वामी चरित्रामृत असे साप्ताहिक पद्धतीने तुम्हाला पारायण देखील तुम्ही करू शकता. तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे. या दोन्ही ग्रंथात लिहिलेले जे नियम आहेत आणि पारायण पद्धती यांचा तुम्हाला न चुकता अवलंब करून साप्ताहिक पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण केलं तरीही चालण्यासारखं आहे, किंवा ते जरी नाही जमलं तर स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्हाला एक जरी तुम्ही पारायण केलं तरी खूप आहे. तरी स्वामींपर्यंत तुमची भक्ती ही पोचणार आहे. पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका, ही एक महत्त्वाची अट यामध्ये असते. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसेल त्यासाठी सातत्य हवे. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका, ही एक महत्त्वाची अट यामध्ये असते. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसेल त्यासाठी सातत्य हवे. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे.
जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन हे नक्की घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामींची जी सेवा आहे ती तुम्हाला अखंड चालू ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रकट दिनादिवशी तुम्हाला स्वामींचं पारायण करायचं आहे किंवा आजपासून तुम्ही 11 दिवसाचं पारायण देखील करू शकता. तुम्हाला जेवढं होईल तेवढं आजपासून तुम्ही स्वामींची सेवा करायला चालू करा. कारण स्वामी हे तुमची नितांत भक्ती बघत असतात, तुमचा भाव बघत असतात. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तुमचे दुःखाचे दिवस निघून जावेत आणि सुखाचे दिवस तुमच्याकडे परत यावेत, तर स्वामींवरती एकदा विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा. बघा, तुम्हाला न मागता स्वामी सगळं काही देऊन जातील. तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.